नमस्कार मित्रांनो. आपल्या एम-पी-एस-सी पल्स या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण आगामी येणाऱ्या तुमच्या गट क पूर्व परीक्षा म्हणजे तलाठी भरती व अन्य जे काही पदे भरले जाणार आहेत त्यासाठी चालू घडामोडीची सिरीज चालू करत आहोत. सर्वात प्रथम ही पी-डी-एफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तुम्हाला मी लिंक देतोय व्हिडिओच्या खाली. ती अगोदर पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करून मोबाईलमध्ये अथवा प्रिंट काढून घ्या. त्यानंतरच हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा जे चालू घडामोडी करत आहोत कव्हर ते 1 नोव्हेंबर ते अ, 30 सप्टेंबर 2026 या पूर्ण आपण साधारणतः 11 महिन्याचं यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपण तुम्हाला नोट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत, शॉर्ट नोट्स आणि एकदम टू द पॉइंट आहे. काही जे काही एक्झामला विचारतील असेच आपण सगळ्या याच्यामध्ये बातम्या कव्हर केलेल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाची राजकीय घडामोडी आपण चालू करत आहोत. पहिली बातमी आहे संविधानाचे संथाली भाषेत प्रकाशन. प्रकाशन कधी झालेलं आहे तर 25 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथे झालेलं आहे. संविधानाची ही आवृत्ती ओल चिकी या लिपीमध्ये प्रकाशित झालेली आहे. या लिपीची शताब्दी म्हणजे 100 वर्षे साजरी होत आहे आणि त्यानिमित्त आपण संथाली भाषेत प्रकाशन केलेलं आहे. आता ही कुठली संथाली भाषा आहे, ही कोणत्या राज्यात प्रामुख्याने बोलली जाते तर झारखंड आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल आणि बिहार इथले जे आदिवासी समुदाय यांच्या मार्फत ही बोलली जाते. दुसरं म्हणजे पॉलिटीमध्ये पाहायला गेलं तर 92वी घटना दुरुस्ती होती आणि त्यामध्ये जी संथाली भाषा आहे याला आपण 8व्या अनुसूचीमध्ये याचा समावेश केला होता. 92वी घटना दुरुस्ती 2003 हे एक लक्षात ठेवा. सध्या एकूण 22 भाषा येतात. याची ट्रिक आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. बोडो मास, बोडो मास, ब वरून बोडो ठेवा, डो वरून डोंगरी ठेवा, म वरून मैथिली आणि स वरून संथाली. बोडो मास 92वी घटना दुरुस्ती 2003. आता आणखीन याच्यामध्ये कलम 343 ते 351 भाग 17 मध्ये भाषेविषयी येतं. राज्यभाषाविषयक तरतूद येतं. हे एक लक्षात ठेवा. यावरती पण एम-पी-एस-सीने क्वेश्चन विचारलेला आहे. आणि कलम 350 जे आहे हे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण या संदर्भात आहे आणि 351 हे हिंदी भाषेच्या विकासासाठी. हे एक लक्षात ठेवा. दुसरी बातमी पेसा कायदा व आदिवासी स्वशासन. पेसा कायदा महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1996 हे वर्ष तुम्हाला पाठ असलं पाहिजे. अंमलबजावणी झालेली याची 24 डिसेंबर 1996 आणि त्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर भुरिया समिती. हे एक लक्षात ठेवा, दिलीप सिंग भुरिया समिती. उद्देश काय आहे तर 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे. त्याचा कलम आहे 244(1). हे एक लक्षात ठेवा. आणि अनुसूची कोणती तर 5व्या अनुसूचीमध्ये हे लक्षात ठेवा, हे राज्य येतं. किती राज्य तर 10. तर 5वी अनुसूची आणि किती राज्य तर 10. 5 गुणिले 2 10 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. कलम किती तर 244(1). त्यानंतर रोज राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची परिषद झाली होती. तेलंगणा लोकसेवा आयोग यांनी ते आयोजक केली होती आणि कुठे झाली होती तर हैदराबाद इथे झाली होती. उद्घाटक कोण होतं तर आपल्या राष्ट्रपती महोदय होत्या. कालावधी कधी होता तर 19 ते 20 डिसेंबर 2025. हे एक लक्षात ठेवा. आता याच्याबद्दल आपण महत्वाची माहिती घेऊ पॉलिटीच्या अँगलने. आपला जो राज्य लोकसेवा आयोग तो भाग 14 मध्ये आहे आणि कलम आहे तर 315 ते 323. हे एक लक्षात ठेवा. 315 मध्ये काय येतं केंद्र व राज्यासाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग. कलम 316 मध्ये राज्य लोकसेवेचे आयोग व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. कार्यकाल किती 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे. हाच युपीएससी साठी 65 वर्षे. हे लक्षात ठेवा. कलम 317 पदावरून दूर करणे. राज्य लोकसेवेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नसून तो केवळ राष्ट्रपतींनाच आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि तो पण सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालानंतर. आणि याची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर 1926 मध्ये पहिल्यांदा लोकसेवा आयोग स्थापन केला होता. ली कमिशन 1923 यांच्या शिफारशीनुसार भारत सरकार कायदा 1935 अन्वये प्रांतीय लोकसेवा आयोग स्थापन झाले होते. त्यानंतर
हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे कन्फ्यूज होऊ शकतं. एमपीएससी सदस्याची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपाल. आणि दूर कोण करतं? तर राष्ट्रपती. आणि पहिला लोकसेवा आयोग कोणाच्या शिफारशीनुसार स्थापन झाला होता? तर ली कमिशन. त्यानंतर चौथी बातमी, नितीश कुमार आणि बिहार विधानसभा निवडणूक या संदर्भामध्ये. तर नितीश कुमार यांनी विक्रमी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे आपण पाहिलेच होतं. 10व्यांदा त्यांनी या पदाची शपथ घेतली होती. आणि भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक वेळा शपथ घेणारे ते नेते ठरले. हे लक्षात ठेवा, की सर्वाधिक वेळा शपथ घेणारे नेते ठरले, ना की कालखंड. आणि याचीच लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतलेली. शपथ देणारे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान होते. आणि ते आता 22वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. उपमुख्यमंत्री दोन आहेत तिथं, एक सम्राट चौधरी बीजेपी आणि विजय कुमार सिन्हा हे पण बीजेपीचे. आता यांच्याबाबतीत वैयक्तिक माहिती म्हटलं तर ते जन्म त्यांचा 51 मध्ये बिहार इथे झाला होता. त्यानंतर शिक्षण BE झालेलं आहे. त्यानंतर टोपण नाव त्यांचं सुशासन बाबू, हे एक लक्षात ठेवा. 1970च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती या आंदोलनातून त्यांचा उदय झाला होता. आणि बाणीच्या काळात ते तुरुंगवास पण त्यांनी उपभोगला होता. त्यानंतर समता दल सॉरी जनता दल, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या समवेत समता पक्ष स्थापन, पुढे जनता दल याची पण स्थापना केलेली आहे. पहिले मुख्यमंत्रीपद ते जे होतं त्यांचं, ते 3 ते 10 मार्च फक्त 8 दिवसाचं होतं. त्यानंतर आता विक्रम केला त्यांनी. तर आता भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते, तर ते म्हटलं तर पवन कुमार चांगलिंग सिक्कीमचे, हे लक्षात ठेवा. 2 नंबर नवीन पटनायक ओडिसा, जे आता मागच्या वर्षी मला वाटतं हरले. त्यानंतर ज्योती बसू पश्चिम बंगाल. 4 नंबर गेगोंग अपंग अरुणाचल प्रदेश. एवढे तरी लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बिहार निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे पाहू. एकूण किती जागा? तर 243 जागा, हे लक्षात ठेवा. बहुमतासाठी 122. जो एनडीए म्हणजे भाजप प्रणितची एनडीए आघाडी यांना 202 आणि महागठबंधनला 35 जागा, हे एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे मैथिली ठाकूर ह्या ज्या देशातील आणि बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार ठरल्यात. वय त्यांचं 25 वर्ष. मतदारसंघ म्हणलं तर अलीनगर आणि पक्ष म्हणलं तर भाजपा, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचे राष्ट्रीय विधेयक पाहू आपण. सबका विमा सबकी रक्षा विधेयक 2025 नावातच आहे विमा. तर विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74 वरून 100% करण्याचा प्रस्ताव आहे. याचं काय आहे उद्दिष्ट ठेवलेलं आहे आपण 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा. तर यासाठी आपण जी मर्यादा आहे FDI ती 74 वरून 100% करण्याचा प्रयत्न करत आहे. हे 5,000 वरून 1,000 कोटी रुपयापर्यंत कमाई, ते लक्षात ठेवा. शांती विधेयक 2025. हा सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो की शांती विधेयक कशा संदर्भात आहे? तर अणु ऊर्जा, हे लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म बघा. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याचं कुठलं तरी एक असं लक्षात ठेवा की ज्यावरून तुम्हाला एक्झाम मध्ये, आता हे एन आहे, यावरून आपण न्यूक्लिअर असं लक्षात ठेवा. आणि हे कशा संदर्भात आहे? तर अणुऊर्जा संदर्भात, एवढं लिंक करा. तर याच्यामध्ये काय या विधेयकाचा महत्वाचा रोल? तर नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना 49 टक्क्यापर्यंत इक्विटी सहभाग मानणे, हे एक याच्यामध्ये महत्वाचं हे केलेलं आहे. आणि अणुऊर्जा नियामक मंडळाला वैधानिक देण्याची तरतूद आहे. याचं पण आपण लक्ष काय ठेवलेलं आहे तर 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा आपल्याला तयार करायचे, त्या संदर्भात हे लक्ष आहे. त्यानंतर 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2025. आता चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाला कलम 240 अंतर्गत समावेश करणे. त्यानुसार काय होणार आहे तर राष्ट्रपतींना थेट नियम करण्याचे हे होतं, अधिकार प्राप्त होतात. तर कलम 240 हे लक्षात ठेवा. या अगोदर कलम 240 हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना लागू, हे पण लक्षात ठेवा तुम्ही इथं वाटलं तर. एकतर अंदमान निकोबार आहे, त्यानंतर लक्षद्वीप पण आहे, 3 नंबर दादरा नगर हवेली व दमण दीव, आणि चौथं पुदुचेरी. दिल्लीसाठी नाही, हे लक्षात ठेवा. दिल्लीसाठी आपण स्वतंत्र हे केलेलं आहे, घटना दुरुस्ती केलेली आहे, आणि कलम 239 हे लक्षात ठेवा. त्यानंतर विकसित भारत शिक्षा अधीक्षण विधेयक, हे एक लक्षात ठेवा. यामध्ये उच्च शिक्षणासाठी एकच नियामक सिंगल रेग्युलेटरी बॉडी असावं, जे की आता सध्या वेगवेगळे येतात, UGC, AICTE, NCT याचं विलिनीकरण.
याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय विधी महाविद्यालय हे वगळलेले आहेत. त्यानंतर आपण महाराष्ट्र व इतर राज्याच्या संदर्भात बातम्या बघूया. महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 यामध्ये काय झालं? आता हे लक्षात ठेवा, या विधेयकातली महत्त्वाची तरतूद मी तुम्हाला सांगतो. जे केंद्रीय कायद्यानुसार स्थापन झालेले प्राधिकरण आहेत ना, म्हणजे केंद्रीय कायदा आहे आणि त्यानुसार एखादं स्थापन प्राधिकरण आहे, त्याच्यावरील जे अधिकारी आहेत ना, त्यांच्याबाबत कन्फ्युजन होतं की यांच्यावरती राज्य शासनाचं आयोग लोकायुक्त हा नियंत्रण म्हणजे ते त्यांच्या कक्षेमध्ये येतात का नाही, तर हे कन्फ्युजन आता दूर केलेलं आहे की आता केंद्रीय कायद्यानुसार एखादं स्थापन आहे प्राधिकरण आणि त्याच्यावरती जे अधिकारी महाराष्ट्र शासन नेमतं किंवा कुठलंही शासन नेमतं, तर त्यावरती महाराष्ट्र शासनाचे लोकायुक्त यांचं नियमन राहील किंवा त्यांच्या कक्षेत येतात. हे एक महत्वाचं इथं बदल आहे. मग तेच इथं लोकायुक्त स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. पहिले लोकायुक्त आपले SP कोतवाल, हे एक लक्षात ठेवा. आता इतर राज्यातील महत्वपूर्ण कायदे व घडामोडी बघूया. सगळं पहिल्यांदा आलंय कर्नाटक. हेट स्पीच बंदी विधेयक. कर्नाटकनं हेट स्पीच बंदी विधेयक सादर केलेले. पहिले वर्ष 7 वर्ष कारावास आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा दुसरे राज्य. हे हेट स्पीच बंदी विधेयक आणणारं पहिलं राज्य आहे ते आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करणारं ते दुसरं राज्य. त्यानंतर झारखंड यांनी प्लॅटफॉर्म बेस गिग वर्कर्स नोंदणी आणि कल्याण कायदा 2025 यांच्यासाठी विधेयक आणलेले आहे. त्यानंतर आसाम चहा मळा कामगारांना जमिनीचे अधिकार, हे एक आसामनं महत्वाचं हे केलेलं आहे. आणि बहुपत्नीत्व बंदी विधेयक हे पण आणलेले आहे. राजस्थानने मतदार याद्याचे 100% डिजिटायझेशन करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे राजस्थान. त्यानंतर केरळ इथे कलामसेरी इथे देशातील पहिले न्यायिक शहर उभारलेलं आहे, हे एक लक्षात ठेवा. ओडिसामध्ये आमदाराचे वेतन तिप्पट वाढून 3.45 लाख दरमहा, जे की देशात सर्वाधिक वेतन आहे. उत्तर प्रदेशमध्ये 76वा नवीन जिल्हा आहे कल्याण सिंहनगर, हे एक लक्षात ठेवा. आणि तिथेच आणखीन एक निर्णय घेतलेला आहे की आधार कार्ड आहे ना, हा जन्मतारखेचा पुरावा मानणार नाही, असा एक निर्णय घेतलाय. आंध्र प्रदेशमध्ये 3 नवीन जिल्हे केलेत निर्मिती. पोलावरम, मार्कापुरम आणि मदनपल्ले, हे आता तिथले 29 जिल्हे. आताच गट ब ला की राज्यसभेला विचारला होता गोव्यातला तिसरा जिल्हा कोणता, तर हे एक लक्षात ठेवा. हरियाणा हांसी हा 23वा नवीन जिल्हा घोषित झालेला आहे, हिसार मधून वेगळा. हे गोव्या संदर्भात क्वेश्चन आला होता, त्यामुळे आगामी काळात त्याच्यावर पण येऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर न्यायिक व संस्थात्मक याच्या घडामोडी पाहूया. PMOचं जे नामकरण आहे पंतप्रधान कार्यालयाचे, ते बदलून सेवा तीर्थ ठेवलेलं आहे सध्या, सेवा तीर्थ. तसंच राजभवनचे लोकभवन झालेले आहे आणि राजनिवासचे लोकनिवास. त्यानंतर न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021. सर्वोच्च न्यायालयाने सदस्याच्या निवडीसाठी किमान 50 वर्ष आणि 4 वर्ष कार्यकाळ ही अट आता रद्द केलेली आहे. त्यानंतर महाभियोग मागणी. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती GR स्वामीनाथन यांच्या विरुद्ध महाभियोग मागणी. तर ती कोणत्या कलमानुसार? तर कलम 124(4) व 217(1)(ब). आता 4 कामगार संहिता होत्या आपल्या देशामध्ये. 21 नोव्हेंबर 2025 पासून देशातील 29 कायद्याचे एकत्रीकरण करून 4 संहिता लागू केलेल्या. हे एक बिल आहे, या अगोदर पण यांनी मांडलं होतं, राईट टू डिस्कनेक्ट बिल, जे खासदार सुप्रिया सुळे यांनी कामाच्या वेळेच्या नंतर कॉल मेसेज न घेण्याच्या अधिकाराबाबत मांडलेले हे खाजगी विधेयक होते, हे एक लक्षात ठेवा. खाजगी विधेयक आहे. खाजगी विधेयकाच्या बाबत म्हणजे एक सांगतो तुम्हाला, जो कोणी मंत्रिमंडळाचा सदस्य आहेत ते सोडून कोणत्याही म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याही एखाद्या व्यक्तीने जरी मांडलं तरी तेही खाजगी विधेयकच असतं. फक्त मंत्रिमंडळ वगळता कोणत्याही सदस्याने मांडलेल्या बिलाला खाजगी बिल किंवा विधेयक असं आपण म्हणतो. आता ही महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्या संदर्भात राज्यात 29 महानगरपालिका, त्यामध्ये 28वी इचलकरंजी, 29वी जालना आणि सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ठाणे. किती येतात? 6 येतात, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आता क्विक रिव्हिजन किंवा काय क्वेश्चन येऊ शकता हे आपण पाहूया. राज्य लोकसेवा आयोगाची अध्यक्षाची परिषद कुठे झाली? हैदराबाद येथे. आयोजक कोण होतं? तेलंगणाचा. आणि उद्घाटन आपल्या राष्ट्रपती.
एमपीएससी अध्यक्षाची नियुक्ती व पदावरून कोण हटवतं? तर नियुक्ती राज्यपाल करतात आणि पदावर केवळ राष्ट्रपती हटवू शकतात. हे एक लक्षात ठेवा. भारतात सर्वाधिक 10 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? तर नितीश कुमार हे पाहिलं. आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते कोणते? तर पवन कुमार चांगली, सिक्कीम. हे लक्षात ठेवा. सर्वात तरुण आमदार कोण? तर मैथिली ठाकूर, बीजेपीच्या आहेत त्या. बिहार विधानसभामध्ये अलीगड त्यांचा हा मतदारसंघ आहे. ओलचिकी लिपी कोणत्या भाषेची आहे? तर संथाली या लिपीची ती शताब्दी आहे. लक्षात ठेवा. अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी सहभागास किती टक्के मान्यता मिळाली? तर 49. यासाठी शांती विधेयक होतं. चंदीगडसाठी नियमन करण्याचे अधिकार देणारे विधेयक कोणते? तर 131वी घटना दुरुस्ती, कलम 240 हे पाहिलं आपण. आणि पंतप्रधानाचे कार्यालयाचे नवीन नाव काय? तर सेवा तीर्थ. मित्रांनो, ही PDF पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. असेच आपण इथून पुढे पूर्ण करंट कव्हर करणार आहोत. एकदम टू द पॉइंट राहणार आहे आणि तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी खूप जास्त फायदा होईल. ही PDF पण तुम्ही रेफर करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.